नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता सरू ही सिद्धटेक सोडण्याचा निर्णय घेते, कारण आता कामिनीनं तिचा सदस सिद्धटेकमध्ये शोध घेत आहे. या कारणानं आता ती कामिनीच्या त्रासाला कंटाळून आता सरू सिद्धटेक सोडण्याचा निर्णय घेणार आहे. आता सरू सिद्धटेक सोडून नक्की कुठे जाणार आहे आणि सरू मुंबईत जर गेली तर सरू कुठे राहणार आहे, हे सर्व प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. आता इकडे सरू सिद्धटेकवरून कामिनीपासून दूर जाण्यासाठी एका टेम्पोत बसून मुंबईकडे निघालेले असते. थोडे पैसे आणि एक साडी आणि एक कमळी, तिच्या आजोबा आणि तिचा फोटो सोबत घेऊन एका टेम्पोत बसून मुंबईकडे निघालेली असते. कारण आता ती सरू एक आई या नात्याने विचार करते की आता तिला सतत असा विचार येत राहते सरूला की आता कामिनी माझ्या घरापर्यंत पोहोचली. कमळीचं नावसुद्धा मी कामिनीच्या तोंडून ऐकलेलं आहे. जर आता ही कामिनी माझ्या कमळीला मुंबईत जर कमळी दिसली तर तिचा जीवाचं बरं वाईट काही करू शकते. म्हणून आता फक्त कमळीच्या रक्षणासाठी सरू ही सिद्धटेक सोडून मुंबईत आलेली असते. तर आता सरू मुंबईत गेल्यानंतर आता मात्र मुंबई खूप बदललेली असते, कारण सरू 18 वर्षानंतर त्या मुंबईमध्ये आलेली असते. कारण जेव्हा तिच्यावर कामिनीने कुंड लावून हल्ला केलेला असतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा ती मुंबई सोडून सिद्धटेकला गेली असते आणि तेव्हापासून ती मुंबईत आलेली नाही. पण आता आई आहे ना, म्हणून ती फक्त कमळीच्या रक्षणासाठी मुंबईत येण्याचा निर्णय आता सरूने घेतलेला असतो. तर आता सरू मुंबईला बघता क्षणी विचार करते की ही मुंबई किती बदललेली आहे. आता नेमकं मी कुठे जाऊ आणि आता माझ्या कमळीला मी कसा शोधू. तर प्रेक्षकांनो, 2-3 दिवस झाले कामिनीच्या भीतीपोटी सरूने काहीही खाल्लेलं नसते. म्हणून आता सरू एका चहावाल्याकडे जाते आणि चहा सांगणार इतक्यातच तिला चक्कर येते आणि ते एका ठिकाणी खाली पडते. तर प्रेक्षकांनो, आता ऋषी त्या ठिकाणाहून जात असते. तेवढ्यातच त्याची नजर सरूवर पडते आणि त्याला वाटते की ही बिचारी बाई इथं चक्कर येऊन पडली. ही भोळी बाबडी बाई या मुंबईमध्ये काय करत आहे. नेमकी ही गावावरूनच आली असणार, कारण आता सरूकडे गाठोडं, गावावरचे कपडे हे सर्व बघून हा वेश बघून त्या ऋषीला वाटते की ही नक्कीच गावावरून आलेली आहे. म्हणून ऋषी मोठ्या प्रेमाच्या भावनेने तिच्याकडे जातो आणि बोलतो, काकू काय होतंय तुम्हाला, ठीक तर आहे ना. आता लगेच ऋषी तिला पाणी देतो आणि एक चहा बिस्किट सरूला खाऊ घालतो. तर आता ऋषीला बोलते, हो साहेब, मला आता बरं वाटतंय. ते 2-3 दिवस झाले मी काही खाल्लेलं नाही ना, त्यामुळे अशक्तपणा जाणवत आहे, बाकी काही नाही. तर आता ऋषी लगेच चहावाल्याला पैसे देतो. तर आता सरू बोलतो, नाही नाही साहेब, मी माझे पैसे स्वतःच देतो. तेव्हा आता ऋषी बोलतो, काकू राहू द्या हो, मी तुमच्या मुलासारखाच आहे. तुम्ही मुंबईत पहिल्यांदाच आलात का. तर ती बोलते, हो साहेब, मी आले, मला कोणाला तरी शोधायचं आहे, त्याकरता मी इथं आलेले आहे. पण माझ्यापाशी आता ऋषी बोलतो, तर आता तुम्ही कुठं जाणार आहात, तुमच्याजवळ काही पत्ता वगैरे आहे का, मी तुम्हाला सोडून देऊ शकतो त्या ठिकाणी. तर आता सरू बोलते, नाही साहेब, माझ्यापाशी काहीही नाही आहे, माझी मुलगी इथं राहते, कॉलेजचं नावसुद्धा मला माहिती नाही. तर आता प्रेक्षकांनो, सरू बोलते, साहेब, तुमच्याकडे काही काम असेल तर तुम्ही मला मिळवून देणार का काम. मला तुम्ही या मुंबईत खूप चांगले वाटले. मला तुमच्याकडे कसलेही काम असेल ना, तर जोपर्यंत माझी मुलगी मला मिळत नाही ना, तोपर्यंत मला तुम्ही कोणतंही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. साहेब, माझ्यावर कृपया करा आणि मी नवीन आहे या मुंबईमध्ये, काही करून मला तुम्ही तुमच्या ओळखीने एखादं काम दिलं तर बरं होणार बघा. मात्र प्रेक्षकांनो, आता त्या सरूच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याकडे बघून मात्र ऋषीला तिची दया येते आणि ऋषी सरूला बोलते, हो काकू, तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या घरी मी माझ्या आईला सांगून तुम्हाला काहीतरी काम नक्कीच मिळवून देतो. असं बोलून तो ऋषी आता सरूला घरी घेऊन जातो. तो आता नयनताराला बोलतो, आई, मी बघ कोण आलं माझ्यासोबत, बघ कोण आला. तर आता नयनतारा मोठ्या रागात बोलते की ऋषी, कोण आहे ही बाई आणि तू इथं हिला कशाला घेऊन आला आहेस रे. तर आता ऋषी बोलतो, आई, ह्या बाई गावावरून आलेल्या आहे, त्या त्यांच्या मुलीला शोधायला मुंबईत आलेल्या आहे. त्यांच्याकडे कसलंही काम नाही आहे, म्हणून आपल्या घरी कसलं काम असणार तर तू यांना दे ना. तर आता नयनतारा बोलते, ऋषी तू काय बोलतेस, असं प्रत्येकजण मुंबईत कुणाला शोधायला आले तर आपल्या घरी घेऊन यायचं असतं का रे.
दुसऱ्यासाठी तुझा जीव खूप दुखतो, मला माहीत आहे. कोणी तुला त्रासात असलं की बघवत नाही, पण असं प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरी घेऊन येणं मला तरी बरं वाटत नाही ऋषी. आपण आपलं स्टेटस काय हे तुला माहिती आहे ना, आणि असं प्रत्येकाला उचलून आपल्या घरी घेऊन नाही यायचं. आता ऋषी बोलतो नयनताराला, आई माझ्यासाठी काही करून या काकूला फक्त 1 महिन्यासाठी काम दे, आणि 1 महिन्यानंतर यांची मुलगी यांना मिळाली की ह्या नक्की गावाला परत जातील आणि त्यांच्याकडून काहीही चूक होणार नाही, हा माझा शब्द तुला आहे. तर आता नयनतारा लगेच राधिकाला आवाज देते आणि राधिकाला बोलते की ह्या ज्या बाई आहेत ना, यांची तू सर्वंट क्वार्टरमध्ये राहण्याची सोय लावून दे, आणि आपल्या घरचा जो नवीन कुक सुट्टीला गेलेला आहे त्यांच्या जागेवर यांना स्वयंपाक करण्यासाठी लाव, आणि मात्र यांच्यावर काही दिवस तू लक्ष ठेवून राह, असं आता ती राधिकाला बजावत सांगते. असं ती आता मात्र नयनतारा राधिकाला बोलते. त्या प्रेक्षकांना आता राधिका त्या सरूला घेऊन सर्वंट क्वार्टरमध्ये जाते आणि तिला तिच्या राहण्याची सोय करते. आता प्रेक्षकांनो, संध्याकाळचं जेवण सरू काकू तुम्हाला बनवायचं आहे, असं राधिका सरू काकूसोबत बोलत असते. तेव्हा आता राधिका बोलते, काकू तुम्ही मुंबईत कोणाला शोधायला आलेला आहे? तेव्हा आता मात्र सरू बोलते की मी माझ्या मुलीला शोधायला मुंबईत आलेली आहे. तर आता राधिका बोलते, काकू तुमच्याकडे काही फोटो वगैरे आहे का, म्हणजे जेणेकरून आपण सुद्धा पोलीस कंप्लेंट करून तुमच्या मुलीला मी ऋषी शोधण्यास मदत करू शकतो. काही फोटो वगैरे असाल तर माझ्याकडे तुम्ही द्या, म्हणजे मी सुद्धा काही तुमची मदत करू शकते. असं आता मात्र राधिका सरूला मोठ्या प्रेमानं बोलते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता सरूकडे जो फॅमिली फोटो असतो ना, ते लगेच आता सरू मात्र राधिकाला देते. तर आता मात्र राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकते की आता राधिकाला कळालेलं असतं की सरू ही कमळीची आई आहे, आणि मात्र ऋषीला याबद्दल काही माहिती नसतं. पण आता सरूला लगेच बोलते की काकू हा फोटो तुम्ही आतमध्ये ठेवून द्या, आणि आता लगेच मला काही माहिती पडलं तर मी तुम्हाला सांगते, तुमची मुलीचा काही शोध लागला तर मी तुम्हाला सांगते, असं बोलून आता लगेच राधिका तिथून निघून जाते. आता राधिका विचार करते, जर आईला माहिती पडलं की ऋषीने कमळीच्या आईला आपल्या घरी स्वयंपाक करण्याचं काम दिलेलं आहे, हे ऐकून मात्र आता सरूला आताच्या आता त्या घराच्या बाहेर काढतील, कारण आता कमळीचा आई किती राग करतात हे राधिकाला माहिती असते. म्हणून प्रेक्षकांनो, आता राधिका हे सत्य कोणाला सांगणार हे पाहणं खूपच रंजक आहे. तेव्हा आता सरू ही संध्याकाळचं जेवण बनवण्यासाठी जाते. तर आता तुझ्या हाताला खूप छान चव आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नयनतारा बोलते, या घरात फक्त आणि फक्त माझंच चालतं, तर कसलाही काही गोंधळ मी खपवून घेणार नाही, असं ती सरूला मोठ्या आवाजात बोलते. तर प्रेक्षकांना आता ऋषीच्या मदतीने सरू नयनताराच्या घरी स्वयंपाकीन बनलेली आहे. पण आणखी सुद्धा ऋषीला माहिती नाही की गौरी म्हणजे ही सरू आहे, जी आपल्या घरी स्वयंपाकीन बनून आलेली आहे, ही कमळीची आई आहे, हे सत्य आणखी सुद्धा ऋषीला माहिती नसतं. आता ऋषी बोलतो की काकू तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुमची मदत नक्कीच करणार, असं ती ऋषीला सांगते. ऋषी तर सरू बोलते, हो साहेब, मी नक्कीच आता उद्यापासून माझ्या मुलीचा शोध घेण्यासाठी लागते, आणि ती मिळाली की लगेच तुमचं घर सोडून निघून जाणार, असं ती ऋषीला बोलते. मात्र प्रेक्षकांना आता सरूच्या डोक्यात एकच असतं की कामिनी जर मी इथे दिसली तर कामिनीला माझ्या कमळीचा शोध तर घेतलेला नसेल ना. आता सतत सरू विचार करत असते आणि रडत असते. तर प्रेक्षकांनो, आता आता नयनताराला लवकरच सरू ही राजेंची बायको आहे हे सत्य समजणार का? आता राजेंना सुद्धा नयनताराच्या घरी स्वयंपाकीन आहे ती आपली बायको सरूच आहे हे सत्य समजणार का? आता कमळी जेव्हा डान्स म्हणजे राधिकाच्या मुलीला डान्स शिकवायला येते, तेव्हा ऋषीच्या घरी आल्यावरती या दोघी मायलेकींची हृदयस्पर्शी भेट होणार का? नेमका आता प्रेक्षकांनो, राधिका कशी सरूची आणि कमळीची भेट घडवून आणणार आहे, आणि हे सत्य जेव्हा राधिका ऋषीला सांगणार की आपल्या घरी जे स्वयंपाकीन बनून बाई आहे ती ही कमळीची आई आहे, तेव्हा मात्र ऋषी आता या सरूची कशी मदत करणार हे सर्व पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यासाठी अशाच अपकमिंग ट्विस्टसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.